नमस्कार मित्रांनो, आज आपण उद्योजकांसाठी महत्त्वाच्या उद्यम आधार याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. ही नोंदणी प्रमाणपत्र का आवश्यक आहे, नोंदणी प्रक्रिया कशी करायची व त्याचे फायदे काय आहेत याबद्दल सर्व आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, उद्यम आधार ही भारत सरकारने MSME साठी सुरू केलेली नोंदणी प्रक्रिया आहे. या अंतर्गत लघु उद्योगांना विशेष सवलती व सरकारच्या विविध योजना मिळतात. यापूर्वी MSME नोंदणी उद्योग आधार या नावाने होती, पण आता ती उद्यम रजिस्ट्रेशन म्हणून ओळखली जाते. तर मित्रांनो, उद्यम आधार का आवश्यक आहे किंवा नोंदणी कशासाठी केली जाते? बँकेचे कर्ज मिळवण्यासाठी, सबसिडी आणि विविध योजनांच्या पात्रतेसाठी, सरकारी टेंडरमध्ये भाग घेण्यासाठी, आयकर व GST मध्ये विशेष लाभ असतो व व्यापार वाढवण्यासाठी अधिकृत MSME प्रमाणपत्र म्हणून ओळखली जाते. तर मित्रांनो, आता उद्यम आधारची नोंदणी ऑनलाईन नोंदणी कशी केली जाते ते आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया. मित्रांनो, या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येईल. या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्या समोर एक अशी डॅशबोर्ड दिसेल. या तुम्हाला इथे वेलकम टू रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला इथे तुमचं आधार व्हेरिफिकेशन करायचे आहे. आधार नंबर आणि आधारचं नाव, तुमच्या आधारवर जे नाव आहे ते टाकून तुम्हाला व्हॅलिड अँड जनरेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP आल्यानंतर इथे OTP एंटर करून व्हॅलिडेट यावरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, पुढे तुम्हाला पॅन व्हेरिफिकेशन करायचं आहे. इथे तुम्हाला टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, इथे प्रोपरायटर यावरती क्लिक करायचं आहे. पुढे पॅन नंबर, तुमचे नाव व डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला पॅन व्हॅलिडिटी यावरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो, इथे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे डू यू हॅव GST नंबर, इथं असेल तर येस करा, नसेल तर नो करा. इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर पुढे ईमेल ID टाकायची आहे. त्यामुळे झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली यायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला सामाजिक वर्ग, जनरल, तुमचे जे काही कास्ट असेल ते करायचं आहे. जनरल लिंग, पुन्हा दिव्यांग आहात का नाही, जे असेल ते करायचं आहे. पुढे उद्यम का नाव म्हणजे तुमच्या व्यवसायाचे नाव टाकून घ्यायचे आहे. इथे व्यवसायाचे नाव टाकल्यानंतर पुढे तुम्हाला खाली इकाई का नाव म्हणजे त्या जागी तेच व्यवसायाचे नाव टाकायचे आहे आणि ऍड युनिट यावरती क्लिक करायचं आहे. ऍड युनिट केल्यानंतर मित्रांनो, तुमचे ते नाव ऍड होईल. त्यानंतर खाली इथे तुम्हाला इकाई का नाव इथे सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा जो व्यवसाय चालू आहे तिथून पूर्ण ॲड्रेस इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि इथे ऍड प्लॅन वरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर कार्यालय पत्ता म्हणजे तुमच्या ऑफिसचा ॲड्रेस इथे भरून घ्यायचा आहे. ही माहिती भरल्यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड इथे गेट लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड यावरती क्लिक करायचं आहे. लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर गुगल मॅप ओपन होईल. गुगल मॅप ओपन झाल्यानंतर तुमचं जे लोकेशन आहे त्या लोकेशनवरती तुम्हाला तुमचं लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर ओके यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, लोकेशन सिलेक्ट झाल्यानंतर तुमच्या पुढे खाली डेट ऑफ इनकॉर्पोरेशन किंवा रजिस्ट्रेशन, तुमचा जो व्यवसाय त्याची रजिस्ट्रेशन तारीख टाकायची आहे. तुम्ही जेव्हा चालू केला होता तुमचा व्यवसाय याची तारीख टाकायची आहे. पुढे याची तारीख टाकल्यानंतर मित्रांनो, पुढे डेट ऑफ कमेन्समेंट यावरती पण तीच तारीख टाकायची आहे जी तुमची व्यवसाय चालू केली आहे तेच. यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला बँक डिटेल्स द्यायचे. तुमची बँक जे कोणती बँक असतील त्या बँकेची तुमची माहिती भरायची. बँकेचे नाव, IFSC कोड आणि बँक खाते नंबर हे भरून घेतल्यानंतर खाली तुम्हाला मेजर ऍक्टिव्हिटी ऑफ युनिट म्हणजे तुमचा व्यवसाय कशाशी संबंधित आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे का सर्व्हिसेस आहे. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग असेल
किंवा सर्व्हिसेस असेल तर ते यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर खाली मित्रांनो तुम्हाला इथे सर्च NIC कोड, तुम्हाला आता कोणता व्यवसाय करायचा आहे, इथे किराणा किंवा किराणा दुकान असेल, हॉटेल असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल। आता मी इथे इलेक्ट्रिकल करतो, ते इथे तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता NIC कोड आणि इथे टाकू शकता NIC कोड। त्यानंतर खाली आल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला NIC 2 डिजिट कोड, नंतर NIC 4 डिजिट कोड आणि NIC 5 डिजिट कोड हे तुम्हाला निवडायचं आहे। निवडल्यानंतर आणि ऍड हे निवडल्यानंतर तुम्हाला ऍड ऍक्टिव्हिटी यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला नंबर ऑफ पर्सन्स एम्प्लॉईड यावरती पुरुष किती, महिला किती व अन्य इतर असतील तर इथे तुम्हाला माहिती भरायची आहे। ही माहिती भरल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला राईट डाऊन व्हॅल्यू ॲज ऑन 31 मार्च ऑफ द प्रिव्हियस इयर 2022 2023 इथे तुम्हाला अमाऊंट टाकायची आहे, तर जे काही टर्नओव्हर झालेलं आहे। पुढे तुम्हाला इथे पोल्युशन कंट्रोल आणि रिसर्च डेव्हलपमेंटसाठी इथे अमाऊंट टाकायची आहे, तुम्ही 10-20 हजार जे असेल ते टाकू शकता। यानंतर पुढे टोटल तुम्हाला टर्नओव्हर टाकायचं आहे 22-23 या वर्षाचे। हे टाकून झाल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला 22 नंबरला आर यू इंटरेस्ट इन गेटिंग रजिस्टर्ड ऑन गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस यावरती येस करायचं असेल तर येस करा, नाही तर नो करा। 23 नंबर पर तुम्हाला आर यू इंटरेस्टेड गेटिंग रजिस्टर्ड TRDS पोर्टल येस करायचं, येस करा, नो करा। आर यू इंटरेस्ट इन गेटिंग रजिस्टर्ड नॅशनल करिअर सर्व्हिसेस याच्यावर नोंदणी करायची का, येस करा, नो करा। तुम्हाला ऑप्शन तुम्हाला ज्याच्यावरती येस आहे त्याच्यावर येस राहू द्या, बाकी तुमच्या मनानुसार तुम्ही चॉईस करू शकता याच्यामध्ये। त्यानंतर सर्व चॉईस केल्यानंतर मित्रांनो खाली तुम्ही आल्यानंतर सबमिट आणि गेट OTP यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP इथे एंटर करून तुम्हाला व्हेरिफिकेशन कोडमध्ये टाकून फायनल सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। तर फायनल सबमिट यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा उद्यम रजिस्ट्रेशनचा फॉर्म सबमिट झालेला आहे। तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर येईल इथे, हे नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचे आहे आणि तो ओके वर क्लिक करायचं आहे। नंतर इथे तुम्हाला ओके क्लिक केल्यानंतर प्रिंट सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक डॅशबोर्ड ओपन होईल, जे तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचे आहे आणि पुढे मोबाईल नंबर जो तुम्ही दिला होता तो आणि चूज OTP ऑप्शन, OTP ऑन मोबाईल यावरती क्लिक करायचं आहे किंवा ईमेलवरती तुम्हाला ज्यावरती OTP घ्यायचा आहे त्याच्यावरती क्लिक करून व्हॅलिड अँड जनरेट OTP यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल किंवा ईमेलवरती आलेली OTP इथे एंटर करून व्हॅलिड OTP आणि लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर इथे पूर्ण रजिस्ट्रेशन केलेली डिटेल्स येईल। इथे तुम्हाला उजव्या साईडला ऊपर प्रिंट सर्टिफिकेट किंवा एडिट करायचं असेल तर एडिटवरती क्लिक करा। आता प्रिंट सर्टिफिकेट प्रिंट पाहिजे असेल तर प्रिंट सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही प्रिंट काढून घ्यायचं आहे। मित्रांनो अशा प्रकारे उद्यम रजिस्ट्रेशन केले जाते। यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचे चार्जेस लागत नाहीत किंवा तुम्ही इतर एजंटला देऊन जास्तीचे पैसे देऊन फसू नका। काही मिनिटाचं काम आहे, तुम्ही मोबाईलवर सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता। मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। धन्यवाद।